नमस्कार, आपण पाहत आहात भरारी पथक न्यूज। महाड तालुक्यातून एक अत्यंत गंभीर आणि संतापजनक घटना समोर आली आहे। वाकी बुद्रुक येथील तब्बल 50 वर्षांपासून सुरू असलेली शाळा शासनाच्या एका निर्णयाने अचानक बंद करण्यात आली आहे। ही शाळा म्हणजे श्री गुरुदत्त माध्यमिक विद्यालय वाकी बुद्रुक। मार्च 31 रोजी आदेश 1 एप्रिलपासून शिक्षकांची बदली आणि धक्कादायक बाब म्हणजे विद्यार्थ्यांच्या परीक्षा 11 एप्रिलपासून सुरू होणार आहेत। इयत्ता 8वी 9वी आणि 10वीचे विद्यार्थी आज शिक्षकांशिवाय शाळेशिवाय मार्गदर्शनाशिवाय उभे आहेत। हे विद्यार्थी रोज 8 ते 10 किलोमीटर डोंगरातून पायपीट करून शाळेत येतात आणि आता त्यांना 28 ते 30 किलोमीटर दूर जावं लागणार। रोजचा खर्च 150 रुपये ते 200 रुपये। कुटुंब गरीब शेतकरी। मग प्रश्न एकच, हे विद्यार्थी शिक्षण घेणार कसं? आणि या सगळ्यामागे एक मोठं आणि कटू वास्तव समोर येत आहे। महाडमध्ये MIDC आहे, उद्योग आहेत, कंपन्या आहेत, पण स्थानिक तरुणांना रोजगार नाही। बाहेरून आलेल्या लोकांनी नोकऱ्या घेतल्या आणि इथले युवक रोजगारासाठी स्थलांतरित झाले। याचाच थेट परिणाम आज दिसतोय। गावं रिकामी होत आहेत, कुटुंब बाहेर जात आहेत आणि शाळांमध्ये विद्यार्थीच उरत नाहीत। रोजगार नाही, स्थलांतर वाढलं आणि आता शाळा बंद। आज वाकी बुद्रुकची शाळा बंद झाली, पण हा फक्त एकाच गावाचा प्रश्न नाही, ही सुरुवात आहे। उद्या आणखी शाळा बंद होतील आणि ग्रामीण भागातील शिक्षण पूर्णपणे कोलमडेल। स्थानिक ग्रामस्थ, पालक आणि शिक्षकांनी या निर्णयाविरोधात जोरदार संताप व्यक्त केला आहे। परीक्षेच्या तोंडावर शाळा बंद करणं म्हणजे विद्यार्थ्यांवर अन्याय। शाळा प्रशासनाचा स्पष्ट सवाल। शिक्षकांची बदली केली, पण विद्यार्थ्यांचं काय? आता गावकऱ्यांनी एकत्र येत माझं गाव माझं हायस्कूल वाचवा अभियान सुरू केलं आहे आणि इशारा दिला आहे, मागण्या पूर्ण नाही झाल्या तर तीव्र आंदोलन। 50 वर्षांपूर्वी लोकवर्गणीतून उभी राहिलेली शाळा आज बंद पडते आणि विद्यार्थ्यांची स्वप्न तुटत आहेत। सरकारने तात्काळ निर्णय घेऊन ग्रामीण भागासाठी वेगळे निकष लावले नाहीत तर शाळा नाहीशा होतील आणि शिक्षण फक्त शहरापुरतं मर्यादित राहील। आज प्रश्न एका शाळेचा नाही, हा प्रश्न आहे भविष्यातील पिढीचा। ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। लाईक करा, शेअर करा आणि भरारी पथक न्यूजला सबस्क्राईब करा। आम्हाला खूप टेन्शन आले, आमची शाळा बंद झाली। आता ही आमची एकच शाळा आहे, त्यातून पुढे आम्हाला बिरवाडी शिकायला जायला लागते। मी तर 8-10 किलोमीटर शाळेसाठी येतो लांबून। आता मला इथे ही शाळा बंद झाली तर बिरवाडी शिक्षणासाठी जायला लागेल आणि घरची परिस्थिती खूप बिकट आहे, त्यामुळे बिरवाडीचे येणे जाणे परवडणार नाही। याचा शासनाने आमचा विचार केला पाहिजे। धन्यवाद। 45 वर्षाचं रोपटं हे आदरणीय कैलासवासी आबा आणि आमचे महाजन गुरुजी यांच्या आशीर्वादामुळं, त्यांच्या प्रयत्नामुळं गेली 45 वर्ष हे चालू होतं। आज 45 वर्षानंतर शासनाच्या धोरणानुसार, शासनाच्या निर्णयानुसार ही शाळा बंद करण्याचा शासन निर्णय झालेला आहे। ह्या शिक्षकांचं समायोजन झालेलं आहे। आता येणाऱ्या 11 एप्रिलला 8वी 9वीच्या परीक्षा होत आहेत, त्याचंही कुठल्याही प्रकारचं नियोजन शासनाने केलं नाही आणि भविष्यामध्ये ही शाळा जर अशीच जर बंद राहणार असेल तर आम्हाला ग्रामस्थ म्हणून या ठिकाणी आम्हाला आत्मदहन करावं लागेल आणि आम्ही ते 8 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचा शासन निर्णय जर ह्या बाबतीत जर निर्णय झाला नाही तर आम्ही येणाऱ्या 8 दिवसामध्ये शासनाला कळवून आम्ही या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांसहित पालकांसहित आम्ही या ठिकाणी आत्मदहन करणार आहोत। नमस्कार। सांगायचं म्हणजे काय माहिती आहे का, गेली अनेक वर्षे मी इथे चेअरमन आहे आणि हा शासनाने जो काय निर्णय आणलेला आहे अंमलात, हा फार चुकीचा आहे। हा निर्णय आणताना शासनाने हा विचार करायला पाहिजे होता की अजून 8वी 9वीच्या मुलांच्या परीक्षा आहेत, ह्या परीक्षा होण्या अगोदरच शिक्षकांचं समायोजन केलं, ही फार मोठी शोकांतिका आहे। आज माझे विद्यार्थी खूप म्हणजे निरागस झालेले आहेत आणि मला पण सुद्धा आता भरून येते की एवढी मोठी इमारत, हे 50 वर्ष लावलेलं झाड आज उन्मळून पडेल। माझी शासनाला एकच विनंती आहे, जे काय आपण पटसंख्येचे निकष लावलेले आहेत ते आमच्या ग्रामीण भागासाठी शिथिल करून ही पूर्ववर्ष आमचा हा विद्यालय चालू राहील, यासाठी त्यांनी सहकार्य करावे। ही शाळा जर बंद होणार असेल तर त्यासाठी आम्ही वाकी पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ इव्हन पालकसुद्धा आम्ही मोठं आंदोलन करू की जेणेकरून हे हायस्कूल बंद होता कामा नये। ही शाळा जर बंद पडली तर या शाळेशिवाय आमच्या मुलांना पर्याय नाही आहे। खूप लांबून आमची मुलं शाळेत येतात आणि एवढ्या लांब आमची मुलं शिकवावी अशी आमची परिस्थिती नाही आहे, तर शासनाने याचा विचार केला पाहिजे। आता पटसंख्या बोलला तर या खेड्यापाड्यात 4 मुलं असतील, 10 मुलं असतील, तर ती शाळा बंद झाली तर त्या 10 मुलांनी कुठे जायचं? आमचे आता समजा कुटुंबामध्ये बोलला तर एक माणूस आमचा कमवतो आणि त्याच्या जीवावरती आमचे एक मुलगा 3 मुलं असतात, 2 मुलं असतात, शिकवतो आम्ही
आणि जर लांब बोलायचं शिकवायचं झालं तर आमची ऐपत नाही आहे. आमच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागेल. याचा शासनाने विचार करावा. शासनाच्या संच मान्यतेनुसार या शाळेमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जी पदं होती ती विद्यार्थी संख्येच्या निकषात बसत नसल्यामुळे समायोजित करण्यात आलेली आहेत. कालच हे शिक्षक त्यांना समायोजित जी शाळा दिलेली आहे त्या शाळेवरती रुजू झालेले आहेत आणि या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा जो कालावधी आहे तो आता 8 दिवसामध्ये सुरूच होणार आहे. तर प्रशासनाच्या दृष्टिकोनातून या विद्यार्थ्यांचं कुठल्याही प्रकारचं शैक्षणिक नुकसान होऊ नये त्यासाठी संस्थेकडून आणि प्रशासनाकडून संबंधित शिक्षकांना आवश्यक त्या सूचना आहेत त्या ह्या आज उद्या 2 दिवसामध्ये निर्गमित होतील. या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरळीतपणे पार पडतील. या विद्यार्थ्यांचं कुठलंही शैक्षणिक नुकसान होणार नाही आणि या ग्रामस्थांनाही मी विनंती करतो की आपल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होईल या भीतीने कोणीही दबकून जाऊ नका. आपल्या विद्यार्थ्यांचं या वर्षाची जी परीक्षा आहे ती या शाळेमध्ये होण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासन आहे ते आपल्याला पूर्णपणे सहकार्य करेल. शाळा प्रमुख या नात्याने आपल्या माध्यमातून या ठिकाणी मी एवढंच सांगेन की शासनाच्या ध्येय धोरणानुसार आजच्या परिपत्रकानुसार आम्ही माझे सर्व सहकारी वर्ग शिक्षक शिक्षकेतर वर्ग नजदीकच्या शाळेमध्ये त्यांचं समायोजन झालेलं आहे. परंतु यक्षप्रश्न जसं ग्रामस्थांच्या समोर आहे तसाच यक्षप्रश्न आज माझ्यासमोर देखील ठाकलेला आहे की त्या ठिकाणी होणाऱ्या घातणाऱ्या ज्या काही परीक्षा आहेत येत्या 11 तारखेपासून परीक्षा त्या ठिकाणी सुरू होणार आहे. ह्या परीक्षा मायबाप सरकार माझं या ठिकाणी एक शाळाप्रमुख म्हणून विनंती आहे की या परीक्षा सुरळीतप्रमाणे पार पडतील आणि त्यासाठी योग्य त्या गाईडलाईन्स या ठिकाणी शासनाकडून आम्हाला मिळतील याची मला पूर्ण खात्री आहे. विद्यार्थ्यांचं कुठल्याही प्रकारे नुकसान होणार नाही असं मला वाटतं.